मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून छेडलेल्या आंदोलनात जरांगे आणि हाके समर्थक आता आमने-सामने येत आहेत। आज तणावपूर्ण शांतता असली तरी फक्त 5 किलोमीटरच्या या पट्ट्यात सुरू असलेल्या 3 उपोषणांच्या आंदोलनामुळे आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। पाहूयात। जरांगेंच्या उपोषणानंतर वडीगोद्रीत सुरू झालेल्या उपोषण स्थळाच्या मार्गावर दोन्ही बाजूने घोषणाबाजीचे सत्र कायम आहे। कालही या ठिकाणी वाद झाले होते। घोषणा आणि शब्दाला शब्द वाढल्यामुळे जरांगे आणि हाके समर्थक आमने-सामने आले। वास्तविक महाराष्ट्राचं भौगोलिक क्षेत्रफळ हे 3,07,713 चौरस किलोमीटर इतकं पसरलंय। मात्र उपोषण आणि समर्थकांचा वाद हा फक्त 5 किलोमीटरच्या परिघात घडतोय। हे जरांगेंचं अंतरवली सराटी गाव आहे। 17 सप्टेंबर पासून त्यांनी गावात उपोषण सुरू केलं। त्याच्या दुसऱ्याच दिवशी मूळ पुण्याचे असणारे मंगेश ससाणे हे अंतरवली सराटीमध्ये पोहोचले आणि 18 सप्टेंबर पासून त्यांनी ओबीसींसाठी आंदोलन सुरू केलं। यानंतर मूळ जालन्यातल्या घनसवंगीचे नवनाथ वाघमारे आणि सोलापूरच्या सांगोल्याचे लक्ष्मण हाके वडीगोद्री गावात पोहोचून उपोषणाला बसले। 19 सप्टेंबरला दोघांनी उपोषण सुरू केलं। वडीगोद्री हे गाव अंतरवली सराटीपासून 5 किलोमीटर अंतरावर आहे। वडीगोद्री गावच्या समोरूनच हा धुळे सोलापूर महामार्ग जातो। त्याच्याबरोबर प्रवेशावरच हाके उपोषणाला बसलेत। अंतरवलीत जाण्यासाठी वडीगोद्री मार्गे हा एकच प्रमुख पक्का रस्ता आहे। जरांगेंचे समर्थक वाहनं घेऊन अंतरवलीला जात असताना त्यांना हाके उपोषणाला बसलेल्या एंट्री पॉइंट वरून जावं लागतंय आणि इथंच घोषणाबाजीवरून काल दोन्हीकडचे समर्थक भिडले। अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे आणि त्यांच्या उपोषणाचा 6वा दिवस आहे। तर त्याच अंतरवली सराटीमध्ये पुन्हा एक ओबीसीचे मंगेश ससाणे यांचं उपोषण सुरू आहे आणि त्यांचा 5वा दिवस आहे। आणि मी सध्या वडीगोद्रीमध्ये आहे आणि इथं देखील एक ओबीसींचं आंदोलन सुरू आहे आणि त्यांचा 4था दिवस आहे। हे बाजूला जर बघितलं तर धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग आहे आणि या राष्ट्रीय महामार्गाला खेटूनच ओबीसींचं लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं या ठिकाणी उपोषण सुरू आहे। आणि इकडे जर बघितलं तर इथून 300 मीटर अंतरावर केवळ अंतरवली सराटीची हद्द आहे आणि हा मुख्य रस्ता आहे आणि इकडून जाणारा हा बायपास आहे छत्रपती संभाजीनगरकडे जाताना। त्यामुळे मुख्य रस्त्यावर अशा पद्धतीने पोलिसांनी बॅरिकेड्स लावून हा रस्ता अडवला। त्यामुळे दोन्ही गटामध्ये जे आहे तो रोष जो आहे निर्माण झालेला आहे। आता कुणी कुठे उपोषणाला बसावं याचा लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार असला तरी जरांगे त्यांच्या मूळ गावी अंतरवलीत उपोषण करतात। तर त्यांच्या गावात ससाणे आणि 5 किलोमीटरच्या अंतरावर हाकेंनी उपोषण स्थळ निवडल्यामुळे आरोप प्रत्यारोप होत आहेत। हे कायसाठीच नाही, हे फक्त भांडण खेळायसाठी 3 वेळेस आले ते अंतरवली रॅली काढायला। आमच्या उरावर बोललं का कोणी त्यांना काही, हे जातीवादी आहेत हो। नाही मी तर रोज शांततेचं आवाहन करतोय, मराठ्याला शांत राहा, पण समोर बी पाहिजे तसं। आणि याला ओबीसी मराठा नावच देऊ नका। ओबीसी मराठ्याच्या अंगावर कवाच येत नाही, मराठा ओबीसीच्या अंगावर जात। कायद्यापेक्षा मोठे झाले का जरांगे? पोलीस प्रशासनापेक्षा मोठे झाले का? पोलिसांची वेळोवेळी हुज्जत घालणारे त्याचे कार्यकर्ते हे कायद्याला मानत नाहीत का? झुंडशाही आहे का महाराष्ट्रामध्ये? आणि इथं येऊन जर कोण घोषणा देणार असेल तर त्याला उत्तर जशास तसं भेटेल। कुणीतरी घोषणा द्यावी आणि आम्ही शांत बसावं, आम्ही बांगड्या नाही भरलेल्या, जशास तसं उत्तर भेटेल। ठीक आहे, आता लोकशाहीमध्ये कोणाला कुठे बसायचं उपोषणाला आपण काय सांगणार? महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बसतात लोक आणि मला फोन करतात, आम्ही बसतो। आता मी काय सांगू त्यांना? तसं आता त्याने सुरू केलं तर यांनी सुरू केलं। आता एवढंच आहे की जे काय करायचं ते शांततेने करा। काय कायदा सुव्यवस्था शांततेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या, लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या। बाकी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला हे जे आहेत अहिंसक आंदोलन करायची परवानगी आहे। आरक्षणावरून जरांगे हे मुख्यत्वे देवेंद्र फडणवीसांना लक्ष करतात, तर लक्ष्मण हाके फडणवीसांची बाजू सावरत शिंदेंना टार्गेट करू लागले। दंगली भडकायला लागला इकडं, काय दंगली लावतो रे त्या फडणवीसचं ऐकून? इथं जर काही झालं ना याला जबाबदार फक्त छगन भुजबळ राहणार आहे आणि तो फडणवीस। जरांगे पाटील हे स्वतःला हिटलर समजतात। त्यांना सागर बंगल्याशिवाय दुसरा कोणाचा बंगला दिसत नाही, मुख्यमंत्र्याचा पण दिसत नाही।
त्या सागर बंगल्यात राहणाऱ्या व्यक्तीचंच नाव घेताना दिसून येतं. संधी दिलेली असतानाही करत नाही, याचा अर्थ मराठ्यांचं वाटोळं व्हावं हे फडणवीसांना वाटतं. मराठ्यांच्या पोराचं चांगलं होऊ नये, मराठ्यांविषयी दोष आहे. अन्याय करणारा या राज्यात कोण व्यक्ती तर फक्त फडणवीस. गरिबांवर मराठ्यांवर अन्याय करणारा फडणवीसच आहे. म्हणून फडणवीस साहेबांनी संधी घ्यावी, ही दिली संधी, याचा फायदा उचलून मराठ्याच्या सगळ्या मागणीची अंमलबजावणी फडणवीस साहेबांनी करावी. आम्हाला राजकारणाचं देणं घेणं नाही. ज्या देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदी असताना लाखो उद्योजक मराठा समाजाचे उभे केले, तेच उद्योजक जरांगे पाटलांच्या गळ्यात हार घालताना दिसून येत आहेत. ज्या देवेंद्र फडणवीसांनी सारथीला आणि स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळाला निधी उपलब्ध करून दिला हजारो कोटीचा, ते सगळी माणसं आज देवेंद्र फडणवीसांच्या नावानं शिव्या घालतायत रात्रंदिवस. देवेंद्र फडणवीस, आम्ही काय केलं ओबीसीनी, भटक्या विमुक्त जाती जमातींनी? आम्हाला उत्तर पाहिजे. स्पर्धा असलेली साधी गणेश मंडळं किंवा नेत्यांच्या रॅल्या जरी आल्या तरी घोषणाबाजीनं वाद निर्माण होतात. तोच प्रकार वडीगोद्रीच्या प्रवेशद्वाराजवळ होतोय. मात्र संभाव्य तणावाची कल्पना असूनही पोलिसांनी इतक्या जवळजवळ अंतरावर आणि ते सुद्धा एकाच मार्गावर उपोषणाला मान्यता कशी दिली, हा देखील प्रश्न आहे. ऐक आता, हे जर आम्ही केलं असतं ना, म्हणलं असतं तिच्याच नाकाच्या खाली आलेले आहे इथं, असा थायट केला असता जसं नाचे आहे. माया ओबीसीला त्रास, माया बघ आता, हेच जर आम्ही केलं असतं तर आम्हाला म्हणले असते आमच्या गोरगरीब जातीला पूर्वीसारखं वाळीत टाकलं, वाळीत. आमच्या लोकांना गावातून जाऊन द्यायनात. किती मोठा अन्याय हो मराठ्यावर. आता आमचा रस्ता बंद केला जायचा याचा. आम्ही यापूर्वी कुठं आंदोलन केलं होतं? या गावातच केलं होतं ना, वडीगोद्रीमध्ये. त्यामुळं आमचं ठिकाण फिक्स आहे. जरांगेचं जसं आंतरवाली आहे तसं आमचं वडीगोद्री आहे. त्यामुळं आम्ही इथं उपोषण करत आहोत. आम्ही दुसरीकडे कुठं करतो? आमचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्हाला बसलं पाहिजे होतं अर्जंट. त्यामुळे आम्ही गडबडीने इथं येऊन बसलोत आणि आम्ही बसायचं अगोदरच 5-6 दिवसापूर्वी घोषित केलं होतं. अगदी आंतरवाली सराटीत जाण्याची सुद्धा आम्ही घोषणा केली होती, परंतु तिथं जाताना अडवलं. आणि त्यानंतर त्या अडवल्याच्या दिवशीसुद्धा आपल्या प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलं होतं मी कुठल्या परिस्थितीत आम्ही 1 ते 2 दिवसात पुन्हा बसणार आहोत. त्या पद्धतीने आम्ही बसलो आहोत. आम्ही काही जरांगेला कुठंतरी शह देण्यासाठी बसलेलो नाही. त्रास झाला पाहिजे हे देवेंद्र फडणवीसची सगळी शाळा आहे. हे दुसरं कोणाचं नाही. वाद लावला पाहिजे, दंगली झाल्या पाहिजेत, हे देवेंद्र फडणवीस. नुसतं उपोषणापुढे उपोषण असतात का? धनगराच्या आरक्षणाला मराठ्यामुळे धक्का लागत नाही तरी हे भांडणं खेळायसाठी उपोषण आहे. खरं उपोषण त्यांचं पंढरपूरला सुरू आहे. आणि त्या आंदोलनाला मराठ्याचा पाठिंबा आहे. धनगराच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे, ओबीसी लेकराचं कल्याण झालं. काय याचे ओबीसीने ते दाटून म्हणते आम्ही ओबीसीसाठी लढणार. तुम्ही भांडणं करायसाठी आणि पैशासाठी लढताय. तुझी कुठली तमाशा कंपनी आहे का? आम्ही भुजबळांची नाटक कंपनी असेल तर तू 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 एकनाथ शिंदेचा तमाशा आहे का? तमाशामध्ये बतावणी असती, त्यानंतर तमाशामध्ये करमणूक असते, त्यानंतर तमाशामध्ये वगनाट्य असतं. पण तुझ्या तर तमाशात नुसती बतावणीच आहे, नुसती नौटंकीच आहे, नुसतं सोंगाड्याचं काम करतो तू, मनोरुग्ण आहे तू. दरम्यान जालना, परभणी, पाथरीसह विविध शहरात जरांगेंच्या समर्थनार्थ बंदची हाक देण्यात आली होती. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नंबर 2 वालांचे मुख्यमंत्री असल्याची टीका हाकेंनी केली आहे. सत्तेमधून पैसा आणि पैशामधून सत्ता, टेंडरवाल्यांना आणि 2 नंबरचे बोगस धंदे करणाऱ्यांचं प्रोटेक्शन करणारा हा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे यांना काय सामाजिक न्यायाची डेफिनेशनच माहित नाही या लोकांना. रिझर्वेशन का दिलं जातंय, कुणाला दिलं जातंय, रिझर्वेशन म्हणजे काय? रिझर्वेशन लाभाची योजना आहे का? रिझर्वेशन गरिबी हटावचा प्रोग्राम आहे का? रिझर्वेशन इज इक्वल टू रिप्रेझेंटेशन. एकनाथराव कान उघडे ठेवून ऐका. रिझर्वेशन म्हणजे गरिबी हटाव नहीं, हे संविधानाला अपेक्षित नहीं. एक नेता लक्ष्मण हाके ने कहा है ये जो मुख्यमंत्री है ये गुंडों का और भ्रष्टाचारियों का 2 नंबर वालों का मुख्यमंत्री है. ऐसे मुख्यमंत्री हटाकर एक साफ सुथरा प्रतिमा वाला मुख्यमंत्री हम लाएंगे. कसलंही तथ्य नसणारे हे आरोप आहेत, कुठलाही आधार नसणारे हे आरोप आहेत. आणि केवळ माननीय शिंदे साहेबांची जी प्रतिमा आज महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे की सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा हा नेता आहे, सर्व समाज बांधवांना, सर्व समाज घटकांना त्यांचे न्याय देण्यासाठी झटणारा हा राज्याचा नेता आहे, ही माननीय मुख्यमंत्री महोदयांची सगळ्या समाजामध्ये महाराष्ट्रातले जी
प्रतिमा तयार झालेली आहे तिला गालबोट लावण्यासाठी, ती प्रतिमा खराब करण्यासाठी जाणीवपूर्वक श्री हाके असे आरोप करतायत. मागण्यांवर सकारात्मक किंवा नकारात्मक निर्णयाचा सर्वाधिकार महाराष्ट्र सरकारकडे आहेत. मात्र मागण्यांच्या वादात दोन गटच एकमेकांसमोर आल्यामुळे वडीगोद्रीत वाद निर्माण होतोय. दोन समाज एकमेकांसमोर येणार नाही, समाजात तेढ निर्माण होणार नाही, समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही, याची दक्षता ही त्या समाजाच्या नेत्यांनी किंवा जे आंदोलन करतात त्यांनी घेतली पाहिजे. हे हाफचड्डीवाले आरक्षण देऊ शकत नाही. आता सत्तेच्या खुर्चीबरोबर ते असं वक्तव्य करत असतील आणि दोन धर्मामध्ये जर आग लावण्याचं काम करत असतील, नाहीतर शासनाची भूमिका या संदर्भात स्पष्ट होत नाही. याचा अर्थ असा, भारतीय जनता पक्षाला या राज्यामध्ये दंगली घडवायच्या आहेत. तुर्तास ही वादाची ठिणगी सर्वत्र महाराष्ट्रात न पसरवू देण्याची जबाबदारी सरकार आणि पोलिसांची आहे. फक्त जमावानं आणि खास करून तरुणांनी कायदा हाती न घेता शांततेनं आपलं म्हणणं मांडणं गरजेचं आहे. कारण अशा वादात दाखल होणाऱ्या खटल्यांमधून बाहेर पडता अर्ध आयुष्य खर्ची पडतं. महेंद्र मुधोळकर, TV9 मराठी, वडीगोद्री, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.